कधी कधी आयुष्यातल्या धावपळीतून ब्रेक घेणं किती आवश्यक आहे हे कळायला वेळ लागतो. आजचा दिवस तसाच आहे. तर मी आणि संजना निघालो पाचगणीला आमच्यातील एक आर्टिस्टला शोधण्यासाठी. माझी आवड म्हणजे हा ब्लॉग आणि संजनाची पेंटिंग. तसेच त्यासोबत आम्ही बऱ्याच ॲडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी केल्या व निसर्गाच्या सानिध्यात टाइम स्पेंड केला. तर चला सुरुवात करूया या ब्लॉगला. हॅलो ऑल, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. तर आज आहे अनंत चतुर्दशी आणि आज आपण आपल्या घरच्या गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहे. हो, आणि त्यानंतर ना आम्ही चाललो आहे पाचगणीला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर मग आता आम्ही चाललोय वाड्यामध्ये, वाड्यातले गणपती बाप्पा घ्यायला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आम्ही गाडीत बसलेलो आहोत. हे बघा, हा वाड्यातले गणपती बाप्पा आणि हे तर आहेत. दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी आम्ही सगळेजण गेलो शेतामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा सर्व मिळून आम्ही गणपती बाप्पांची आरती करू. बाप्पांचे हे दिव्य रूप पाहता सगळ्यांच्या मनातील भाव दाटून आले. बाप्पा आल्यावरती किती वातावरण प्रसन्न असते, पण जातानाही त्याचे दुःख वाटते. बाप्पाचे विहिरीमध्ये विसर्जन केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी शेतामध्ये थोडा वेळ घालवायचे ठरवले व तिथून आम्ही निघालो पाचगणीला. आम्ही निघालेलो आहे पाचगणीला. आता पाचगणीचा खास असा काही प्लॅन नाहीये. आम्ही जस्ट तिथे जाऊन चिल करणार आहे. तिथे काय ऍक्टिव्हिटीज असतील तर करणार आहे. चला तर एक्सप्लोर करूयात, काय नवीन ऍक्टिव्हिटीज करण्यासारख्या आहेत का. लेट्स गो. सगळ्यात पहिला आम्ही पोहोचलो ग्रीक पॉइंटला. पाचगणीचं असं एक ठिकाण जिथून निसर्गाचा अद्भुत देखावा दिसतो. जणू काही वेळच इथे थांबते. असं वाटतंय की इथं आल्यावर सगळं काही विसरून जावं. हेच तर आपल्याला पुन्हा रिचार्ज करते. संजनाने मला विचारलं, अरे पाचगणीमध्ये कुठे एवढे काय. पण मी तिला सांगितलं, नजरों में खोए हम, मंजिल भी हसीन लगती है, सफर हो ऐसा संग तेरे, तो हर राह जन्नत सी लगती है. मस्त व्ह्यू होता ना संजना, एकदम खूपच. बघा ना, विंटर मध्ये कसं सगळं हिरवगार झालंय आणि किती भारी वाटतं. मला तर असं वाटतं की पाचगणीमध्ये येण्यासाठी विंटर इज द बेस्ट. विंटर इज द बेस्ट खरंच. होय. तर गाईज, आमचा नेक्स्ट 2 डेजचा स्टे असणार आहे हॉस्टेलमध्ये. लेट्स गो अँड एक्सप्लोर द प्रॉपर्टी. आम्ही जस्ट चेक इन करायला चाललोच होतो, तेवढ्यात आम्हाला कळालं की आता एक ऍक्टिव्हिटी आहे, पॅनोरमा व्ह्यू पॉईंटचा एक हाईक आहे छोटासा. आपण तो जॉईन करणार आहे आता हॉस्टेलच्या बाकीच्या मेंबर्स सोबत. लेट्स गो टू द पॉइंट, लेट्स सी हाऊ इट विल बी. तर आम्ही सुरुवात केली पॅनोरमा व्ह्यू पॉइंटला. हा एक 30 मिनिटांचा हाईक होता. हाईक करताना आमचा चांगलाच वर्कआउटच होता, पण माहिती होतं व्ह्यू बघितला की सर्व थकवा विसरणार. जिंदगीच्या या रस्त्यावर आपण सगळेच प्रवासी असतो. कधी डोंगर चढायचे असते, कधी दरी ओलांडायची असते, आणि कधी एक असं ठिकाण गाठायचं असतं जिथे थांबून स्वतःला शोधता येतं. छोटासाच ट्रेक होता, पण व्ह्यू अगदी मस्त आहे. हे आहे धूम लेक. सनसेट एन्जॉय करून आम्ही निघालो हॉस्टेलला. काय या ट्रेकमध्ये संजना खूप पुढे चालली आहे. आता ट्रेक लीडरची वाईफ आहे तर पुढे राहायलाच पाहिजे ना. होय, खरं आहे तेवढं. पण व्ह्यू पण मस्त आलेला आहे संजना. आता सनसेट. सूर्य मावळला पण सोडून गेला काही सोनेरी आठवणी. या निसर्गाच्या मिठीत भेटले पुन्हा काही नवे स्वप्न आणि कहाण्या. आलो होतो चिल करण्यासाठी. पहिलीच ऍक्टिव्हिटी ट्रेकिंगच निघाली. तर बघू, अजून 2 दिवस आहेत. ऍक्टिव्हिटीज काय काय चिल करता येईल का, अजून अशाच ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी होतील, काय आयडिया नाहीये. ऑलरेडी खूप लेट झालाय, त्यामुळे आता आपण हॉस्टेल प्रॉपर्टी उद्याच एक्सप्लोर करूया. आणि सध्या तर भूक लागली आहे, त्यामुळे आपण चाललोय बूमबॅक्स कॅफेला. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अ न्यू डे. जसं की काल आपण हाईकवरून आल्यावर रात्री उशीर झाला होता, त्यामुळे आपण हॉस्टेल काय एक्सप्लोर करू शकलो नाही. तर आज आपण पहिला सगळ्यात हॉस्टेल एक्सप्लोर करणार आहे. लेट्स गो फॉर डे. या रेडी संजना? येस. रेडी फॉर द डे? येस. हे आहे हॉस्टेल पाचगणी, ज्याला कंटेनर टाईप व्हॅली व्ह्यू रूम्स आहेत. आणि त्यामधला हा माझा सगळ्यात फेवरेट कॉमन एरिया, ज्यामध्ये सगळे एकत्र येतात गेम्स खेळण्यासाठी व गप्पा गोष्टी करण्यासाठी. फॅमिली आणि फ्रेंडसाठी ही प्लेस खरंच बेस्ट आहे. तर हे होती हॉस्टेलची प्रॉपर्टी. आता आपण चाललेलो आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी. ब्रेकफास्टला गेल्यावरती आपण तिथे डे प्लॅन करणार आहे. लेट्स गो फॉर द ब्रेकफास्ट, हॅव सम ब्रंच अँड लेट्स प्लॅन फॉर द डे. तर मी आणि संजनाने ब्रेकफास्ट करत पुढच्या डेची प्लॅनिंग केली. ब्रेकफास्ट करत असताना आम्ही बघितले एक आर्टिस्ट खूप मस्त बासरी वाजवत होते. ते ऐकत आम्ही हॉटेलचा व्ह्यू आणि ब्रेकफास्ट एन्जॉय केला.
चलो तर आता आम्ही चालवले गेम्स एरियाला. संजना, कॅरम कॉम्पिटिशन करायचं? होय, बघूच कोण कोणाला हरवतंय. अरे विनर इज ऑलरेडी हिअर. हो, बघू की. तर संजना आणि माझ्यामध्ये कॅरमचा गेम सुरू झाला. तिथून नंतर आम्ही फुटबॉल खेळला व हॉस्टेलमधून बाहेर निघालो पुढच्या डे प्लॅनसाठी. नाव वी आर एट मॅप्रो. चला. आपण इथं कशासाठी आलेलो खरं? काय गेम? स्ट्रॉबेरी क्रीम. स्ट्रॉबेरी क्रीम. स्ट्रॉबेरी क्रीम साठी आपण खास इथे आलेलो आहे. स्ट्रॉबेरी क्रीम खरंच खूप मस्त होती. ते खाऊन आम्ही निघालो मॅप्रो गार्डनमध्ये फिरण्यासाठी. मॅप्रो गार्डनची प्लांटेशन खूपच मस्त आहे. तर आता वेळ होती थोडा थ्रिल्स करण्याची. मी आणि संजना निघालो गो कार्टिंग करण्यासाठी. तर रेस सुरू झाली होती आणि पहिल्याच वळणापासून मी पुढे होतो. पण संजनाची ड्रायव्हिंग बघून मी आश्चर्यचकित झालो. बघता बघता तिने मला ओव्हरटेक केले आणि काय शेवटच्या लॅपमध्ये संजनाच जिंकली. प्रत्येक प्रवासात असे काही क्षण असतात जे आयुष्यभर लक्षात राहतात आणि या रेसने आमचा पाचगणीचा प्रवास आणखी खास बनवला. आम्ही आता जस्ट गो कार्टिंग करून आलेलो आहे. खूप मजा आलेली. रेस लागली होती दोघांमध्ये अजून एकदा. हो. चलो लेट्स गो बॅक टू द हॉस्टेल अँड प्लॅन फर्दर. येस. तर आता आपण रिटर्न आलेलो आहे हॉस्टेलला. गो कार्टिंग एकदम बेस्ट होती. तिथे थोडासा घोळ झाला पण ठीक आहे. तर आता गोळ असा आपण झाला म्हणजे आमचा ड्रोन क्रॅश झाला. बट ठीक आहे, नो वरी, इट इज फाईन. येस. आणि तर मग आता आपण जातोय बुमबॅक्स कॅफेला. तिथलं फूड सांगायचं म्हणलं तर खूपच बेस्ट आहे, स्पेशली पास्ता. काय मला असं वाटायला लागलं की आपण पाचगणीला फक्त फूड खाण्यासाठी चालवलंय. काय ते स्ट्रॉबेरी मिल्कशेक, स्ट्रॉबेरी क्रीम झाली, हे पास्ता झाला, ते नांत्रिक पनीर झालं. काय होय. तर मग आता आपण असं करू शकतो की ट्रॅव्हल ब्लॉग्सच्या ऐवजी फूड ब्लॉगिंग स्टार्ट करूया. नाही म्हणजे अजून वेगवेगळं काहीतरी ट्राय करायला भेटेल. येस. हा, आणि ह्यांचं स्पेशल आहे पेडिगिरी. आम्ही जस्ट शूट करत होतो त्यावेळेस आम्हाला प्रश्न पडला की बॉम्बॅक्स काय. त्यावेळेस विचारलं, त्यावेळेस आम्हाला कळालं की बॉम्बॅक्स हे जे तिथलं ट्री आहे त्याचं फ्लावर्सचं नाव आहे आणि त्याची स्पेशालिटी काय म्हणले होते त्यांनी. ते स्पेशालिटी म्हणजे अशी की त्या ट्रीला जेव्हा लिव्ज असतात तेव्हा एकही फ्लावर नसतो आणि जेव्हा फ्लावर्स असतात तेव्हा एकही लिव्ह नसतो. आणि त्याचा टाइम पिरियड असा आहे की मॉन्सून ते हाफ विंटर पर्यंत त्याला कम्प्लीट लिव्ज असतात. त्यानंतर ना त्याला फ्लॉवरिंग स्टार्ट होते आणि ते खूप सुंदर दिसतात. आणि जे ते लोगो आहे त्यांचा तो बॉम्बॅक्स फ्लॉवरचा लोगो आहे त्यातला. येस. हो. तर आता पास्ता आलेला आहे, आता खाऊन घेतो मी. तर मिडनाईट झालेली आहे. मी हॉस्टेलच्या कंटेनरचा पेंट करण्याचा ट्राय करतोय. संजना, तू काय पेंट करतेस? मी एक नाईट सीन पेंट करायचा प्रयत्न करते. नाईट सीन? येस. म्हणजे ओके. असं बस, बॉनफायर, माउंटेन्स, स्काय. बघू दाखव. A little try, yet to complete. So that's all for the day, guys. Hope you like this video. Stay tuned for the next part. See you tomorrow.